श्री स्वामी समर्थ. तर चला पाहूया महाराजांचा काय संदेश, काय संकेत आहे तुमच्यासाठी. ॲटिट्यूड कम करे ही अच्छा नहीं है. आप जिसे काही घमंड ना आले रे. तुमच्यामध्ये जर खूप काही ॲटिट्यूड असेल तर ते कमी करा. हे तुमच्यासाठी चांगलं नाही आहे असं महाराज म्हणत आहे. कारण तुमच्यासारखे खूप लोक तुमच्या अवतीभोवती, तुम्ही ज्या एरियात राहता ना, एरियातच तुम्हाला मिळतील. आता विचार करा, अख्ख्या नगरमध्ये, तुमच्या तुमच्या सिटीमध्ये, तो अख्ख्या म्हणजे तुम्ही ज्या पण स्टेटमध्ये राहता त्या स्टेटमध्ये, अख्ख्या जगामध्ये किती असतील, तर कोणत्या गोष्टीचं घमंड आहे तुम्हाला? तुमच्या एरियातच तुमच्यासारखे तुम्हाला खूप मिळतील. तर घमंड करू नका. बघा, स्पेशल व्यक्ती तो असतो जो स्वतःची एनर्जीला प्युअर ठेवतो, सुरक्षित ठेवतो. म्हणजे त्याचा एक वेगळाच ऑरा असतो, की ह्याच्या सानिध्यात गेल्यावर आपल्याला पॉझिटिव्ह फील होतं, आपल्याला काही ना काही नवीन शिकायला मिळतं. तोच व्यक्ती चांगला असतो. ज्याला घमंड झाला त्याला आपण स्पेशल बोलू पण शकतो एखाद वेळेस, त्या व्यक्तीला ज्याचा ऑरा क्लीन आहे, की बाबा ह्याच्यासारखं कुणी नाही आहे, हा एवढ्या एरियात हाच ह्याच्यासारखा आहे. अशी व्यक्ती असतात, बघा, असतात. पण त्यांच्यामध्ये घमंड कधी बघितलं का तुम्ही? तर ते ॲटिट्यूड कमी करा. तुमच्यासारखे खूप लोक आहेत. तुमच्यामध्ये जर ॲटिट्यूड असेल तर हा घमंड आहे ना तुम्हाला. उद्याला लोक फक्त एवढंच विषय करून बोलतील, अरे खूप घमंडी होती, खूप घमंडी होता, हे एवढंच बोलतील. हे नाही बोलतील अरे खूप काही मस्त व्यक्ती होता आणि खूप काही शिकायला मिळायचं, खूप चांगलं वातावरण वाटायचं त्याच्यासोबत उभे राहताना, खूप चांगलं फील व्हायचं. हे गोष्ट कानावर पडली पाहिजे. ही गोष्ट कानावर नाही पडली पाहिजे की किती घमंडी होता. म्हणजे विचार करता, हा घमंड आहे, हा कोणाचाच कधीच वर जात नाही. सगळे राखात जाणार आहेत. तर घमंड सोडा, प्लीज सोडा. परिवार सपोर्ट नहीं करता पर ईश्वर करते हैं इसलिए काम बनते हैं, पर इसका मतलब ये नहीं की परिवार का त्याग करो. बघा तुमच्यामध्ये किती, म्हणजे बघा, तुमच्या सोबतीला देव असतो, महाराज तुमच्या सोबतीला असतात. म्हणूनच महाराजांनी तुम्हाला इथे अ, म्हणजे हा संदेश दिलाय. कारण तुम्ही चुकताय आणि आपण चुकलो की आपले आई बाबा आपल्याला संदेश देतात. स्वामी आपल्या बाबांसारखेच आहे. आपले गुरु आहेत ते. तर ते आपल्याला शिकवतात की आपल्याला कसं जगायचंय. आणि तुमचा परिवार तुम्हाला भलेही सपोर्ट करत नसेल, होऊ शकतं की तुमच्या परिवारामध्ये जे पण चाललं आहे किंवा परिवाराचं तुमचं कार्मिक फॅमिली असू शकते, त्यामुळे तुम्ही त्रस्त होता आणि तुमच्यामध्ये एक वेगळीच एनर्जी निर्माण होते, ज्यामुळे तुम्ही लोकांसोबत सुद्धा तसेच वागता. तर नका असे वागू. बघा, तुमच्या आत एक जर चांगला माणूस आहे ना, तर देव तुमची नेहमी सहाय्यता करतो आणि तुमची कामंसुद्धा बनतात. पण याचा अर्थ असा नाही की दुसऱ्यांना दोष देत बसत राहणं. बघा, आपली कामं बनतायत ना, देवाला तुम्ही धन्यवाद करा, एक पॉझिटिव्हिटी ठेवा, संयम ठेवा, सहनशक्ती ठेवा. बाकी ज्याची त्याची कर्म ज्याच्या त्याच्या हाती आहे. सगळ्यांना जो जसा करतो तसं त्याला भरावंच लागतं. त्यामुळे दुसऱ्यांना दोष देत बसू नका, की तुमच्यामुळे माझं नाही झालं, तुमच्यामुळे मी नाही केलं, तुमच्यामुळे. नका, सोडून द्या. सगळं देवावर सोडून द्या. देव आहे ना, देव सगळं करेल. आणि एक वेळ अशी येईल जेव्हा त्यांना सुद्धा पश्चाताप होईल. म्हणून त्यांचा त्याग करू नका. त्यांचा त्याग करू नका. त्यांच्यामध्ये सुधारणा होण्याचा